प्रथम दोन चरणांचा अर्थ मान्य करीती साई समर्थ, परी उत्तर श्लोकार्ध मथित, साई जे कथित ते परिसा. इतरही भक्त चकोरगण, साई मुखचंद्र अनुलक्षून, करावया अमृतकण सेवन, आपसरूनी आस्थित. म्हणती नाना तृतीय चरण, पुनश्च लक्षात घेई पूर्ण, ज्ञान शब्दा मागील जाण, अवग्रह आण अर्थास. हे मी काय वदे विपरीत, अर्थाचा काय करीतो अनर्थ, असत्य काय पूर्वील भाष्यार्थ, ऐसे ही निरर्थ नामानी. ज्ञानी आणि तत्वदर्शी, ज्ञान उपदेशिती ऐसे जे म्हणसी, तेथे अज्ञान पद जै घेसी, यथार्थ घेसील प्रबोध. ज्ञान नव्हे बोलाचा विषय, कैसे होईल ते उपदेश, म्हणून ज्ञान शब्दाचा विपर्यय, करी मग प्रत्यय अनुभवी. परिसिला तुझा ज्ञान पदार्थ, अज्ञान घेता काय रे वेचत, अज्ञान वाणीचा विषय होत, ज्ञान हे शब्दातीत स्वये. वार वेष्टी गर्भासी, अथवा मल आदर्शासी, विभूती आच्छादी वन्हीसी, तैसेच ज्ञानासी अज्ञान. अज्ञानाने आवृत्त ज्ञान, केले या गीती भगवंते कथन, एतदर्थ होता अज्ञान निरसन, स्वभावे ज्ञान प्रकाशे. ज्ञान हेतो स्वतः सिद्ध, शैवालावृत तोयसे शुद्ध, हे शैवाल जो सारील प्रबुद्ध, तो जल विशुद्ध लाधेल. जैसे चंद्र सूर्यांचे ग्रहण, ते तो सर्वदा प्रकाशमान, राहू केतू आड येऊन, आमुचे नयन अवरोधिती. चंद्र सूर्या नाही बाध, हा तो आमुचे दृष्टीस अवरोध, तैसे ज्ञान असे निर्बाध, स्वयं सिद्ध स्वस्थानी. डोळा करी अवलोकन, तयाची देखणी शक्ती ते ज्ञान, वरी पडळ वाढे ते अज्ञान, तयाचे निरसन आवश्यक. ते पडळ अथवा सारा, हस्तकौशल्ये दूर सारा, देखणी शक्ती प्रकट करा, अज्ञान तिमिरा झाडोनी. पहा हे सकल दृश्यजात, अनिर्वचनीय माया विजृंभित, हीच अनादि अविद्या अव्यक्त, अज्ञान विलसित ते हेच. ज्ञान ही वस्तू जाणावयाची, नव्हे ती विषय उपदेशाची, प्रणिपात परिप्रश्न सेवा हीची, गुरुकृपेची साधने. विश्वाचे सत्यत्व महाभ्रम, हेची ज्ञानावरण तम, निरसूनी जावे लागे प्रथम, प्रज्ञान ब्रह्म प्रकटे तै. संसार बीजचे अज्ञान, डोळा पडता गुरुकृपांजन, पुढे मायेचे आवरण, पुरे ते ज्ञान स्वाभाविक. ज्ञान हे तो नव्हे साध्य, ते तो आधीच स्वयंसिद्ध, हे तो आगम निगम प्रसिद्ध, अज्ञान हा विरोध ज्ञानाला. देवा भक्ताचे भिन्नपण, हेच मूळ अज्ञान विलक्षण, तया अज्ञानाचे निरसन, होताच पूर्ण ज्ञान उरे. दोरापोटी सर्पा जनन, हे तो शुद्ध स्वरूपाज्ञान, स्वरूप उपदेशे निरसे अज्ञान, उरे ते ज्ञान दोराचे. पोटी सुवर्णवरी काट, काटापोटी लखलखाट, परी तो व्हावया लागी प्रकट, हव्य वाटची आवश्यक. माया मूळ देह जनन, अदृष्टाधीन देहाचे चलन, द्वंद्वे सर्व अदृष्टाधीन, देहाभिमान अज्ञान. म्हणून जे स्वये निरभिमान, तयान सुख दुःखाचे भान, विरे जै अहंकाराचे स्फुरण, तैच अज्ञान निरास. स्वस्वरूपाचे अज्ञान, तेच मायेचे जन्मस्थान, होता गुरुकृपा माया निरसन, स्वरूप ज्ञान स्वभावे. एका भगवत भक्ती वीण, किमर्थ इतर साधनी क्षीण, ब्रह्मदेव ही माये अधीन, भक्तीच सोडवण तयाही. हो का ब्रह्मसदन प्राप्ती, भक्ती वाचूनी नाही मुक्ती, तेथेही चुकल्या भगवत भक्ती, पडे तो पुनरावृत्तीत. तरी व्हावया माया निरसन, उपाय एक भगवत भजन, भगवत भक्ता नाही पतन, भवबंधनही नाही तया. जन म्हणती माया लटकी,
परीती आहे महाचेटकी, ज्ञानिया फसवी घटको घटकी, भक्त नाचविती चुटकीवरी. जेथे ठकती ज्ञान संपन्न, तेथे टिकती भाविक जन, की ते नित्य हरिचरणी प्रपन्न. ज्ञानाभिमान धनज्ञानी, म्हणून भावया माया तरण, धरावे एक सद्गुरु चरण, रिघावे तया अनन्य शरण. भवभयहरण तात्काळ, अवश्य येणार येवो मरण, परीन हरीचे पडो विस्मरण. इंद्रिये आश्रम वर्णाचरण, चित्ते हरिचरण चिंतावे. रथ जैसा जुंपल्या हयी, तैसेच हे शरीर इंद्रिये. मनाच्या दृढ प्रग्रही, बुद्धी निग्रही निज हस्ते. मन संकल्प विकल्प भरी, धावे यथेष्ट स्वेच्छा विहारी. बुद्धी त्या निज निश्चये निवारी, लगाम आवरी निज सत्ता. बुद्धी सारिखा कुशल नेता, ऐसा सारथी रथी असता. रथस्वामीसी काय चिंता, स्वस्थ चित्ता व्यवहरे. देहगत सकल कार्य, हे बुद्धीचे निज कर्तव्य. ऐसी मनासी लागता सवय, सर्व व्यवसाय हितमय. शब्द स्पर्श रूपादि विषय, येणे मार्गे लागल्या इंद्रिय. होईल व्यर्थ शक्ती क्षय, पतन भय पदोपदी. शब्द स्पर्श रूपादिक, पंचविषयी जे जे सुख. ते ते अंती सकळ असुख, परम दुःख अज्ञान. शब्द विषया भुले हरिण, अंती वेची आपुला प्राण. स्पर्श विषया सेवी वारण, साहे आकर्षण अंकुशे. रूप विषया भुले पतंग, जाळून निमे आपुले अंग. मीन भोगी रस विषय भोग, मुखे सवेग प्राणास. गंधा लागी होऊनी गुंग, कमलकोशी पडे भृंग. एकेका पायी इतुका प्रसंग, पाचांचा संघ भयंकर. ही तो स्थावर जलचर पंखी, ययांची दुस्थिती देखो देखी. ज्ञाते मानव ही विषयोन्मुखी, अज्ञान आणखी ते काय. अज्ञाननाशे विषय विमुख, होता होईल उन्मनी हरिख. जीव ज्ञान स्वरूपोन्मुख, आत्यंतिक सुख लाधेल. चित्ते करा हरिगुरु चिंतन, श्रवणे करा चरित्र श्रवण. मने करा ध्यानानुसंधान, नामस्मरण जिव्हेने. चरणी हरिगुरु ग्रामागमन, घ्राणी तन्निर्माल्या घ्राणन. हस्ती वंदा तयाचे चरण, डोळा घ्या दर्शन तयाचे. ऐशाया सकल इंद्रिय वृत्ती, तया कारणे लाविता प्रीती. धन्यतया भक्तांची स्थिती, भगवत भक्ती काय दुजी. सारांश समूळ अज्ञान खाणा, उरे ते ज्ञान सिद्ध जाणा. ऐसे या श्लोकाचे हृद्गत अर्जुना, श्रीकृष्ण राणा सुचवी. आधीच नाना विनय संपन्न, परिसोनी गोड हे निरूपण. पायी घालून लोटांगण, वंदिले चरण दोहाती. मग ते श्रद्धानिष्ठ प्रार्थना, करीती दवडा मम अज्ञाना. दंडा माझिया दुरभिमाना, यथार्थ शासना करोनी. सात्विकतेची हौस वरीवरी, विकल्प अखंड दाटे अंतरी. अपमान साहेना क्षणभरी, अज्ञानते तरी काय तुझे. पोटी प्रतिष्ठेची उजरी, ध्यानाविर्भाव दावी वरी. काम क्रोध धुमसे भीतरी, अज्ञानते तरी काय तुझे. आतूनी सकळ कर्मे नष्ट, बाहेर मिरवू ब्रह्मनिष्ठ. आचारहीन विचार भ्रष्ट, अज्ञान स्पष्ट काय तुझे. बाबा आपण कृपा घन, करोनिया कृपा जल सिंचन. करा हा अज्ञान दावानल शमन, होईन मी धन्य इतुकेनी. न लगे मज ज्ञानाची गोठी, निरसा माझिया अज्ञान कोटी. ठेवा मजवरी कृपा दृष्टी, सुख संतुष्टी तेची मज. साई सप्रेम करुणा घन, नानास निमित्ता पुढे करून. तुम्हा आम्हा सकला लागून, गीतार्थ प्रवचन हे केले. गीता भगवंताचे वचन, म्हणून हे प्रत्यक्ष शास्त्र जाण. कालत्रयीही याचे प्रमाण, कधीही अवगणन होता नये. परी अत्यंत विषयासक्त, अथवा जो खरा जीवनमुक्त. या दोघांसीही न लगे शास्त्रार्थ,
मुमुक्षु प्रीत्यर्थ या जन्म विषयपाशी दृढ आकळीला कधी पावेन मी मुक्ततेला ऐसे वदतिया मुमुक्षूला तारावयाला ही शास्त्रे पाहुनी ऐशा निज भक्ताला संतांस जेव्हा येतो कळवळा काढून काही निमित्ताला उपदेश अवलीला प्रकटिती देव अथवा गुरु पाहे भक्ता अधीन सर्वस्वी राहे भक्त कल्याण चिंता वाहे साकडी साहे तयांची आता एक तुझे लहान करीतो साईंचे वृत्त कथन कैसी एखाद्या कार्याची उठावण करिता नकळतपण दाविती असो सानवाते मोठे खरे कारण कधीही न फुटे कार्य मात्र हळूहळू उठे वाच्यता न कोठे केव्हाही सहजगत्या एखादे काम निघावे करावा उपक्रम न मूळ कारण निर्देशना नाम वरी वरी संभ्रम आणिक बोलेल तो करील काय गरजेल तो वरसेल काय या रूढ म्हणीचा प्रत्यय विना व्यत्यय साई दे बाबांसारिख्या अवतार मूर्ती परोपकारार्थ जगी अवतरती होता इच्छित कार्या समाप्ती अंती अव्यक्ती समरसती आम्हान ठावे मूळ कारण